नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन, नाशिक। आज आपण उदक शांती का करावी, उदक शांती का केली जाते त्याविषयी संवाद साधणार आहोत। बहुतांशी उदक शांतीबद्दल एक फार मोठा गैरसमज असतो की उदक शांती ही फक्त और्ध्व दैहिक कर्म आहे, म्हणजे कोणीतरी निधन पावल्यानंतर घराची शुद्धी व्हावी, अशौच निवृत्ती व्हावी इतक्या पुरतच मर्यादित आहे, असं उदक शांतीबद्दल अनेक जणांचा गैरसमज आहे। तर तसं नाही, त्याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर उदक आणि शांती, तर उदक म्हणजे काय, तर पाणी, आणि पाण्याद्वारे केली जाणारी शांती म्हणजे पाण्याच्या माध्यमातून घराची शुद्धी होणं, याला उदक शांती म्हणतात। मग ही उदक शांती कधी करावी, तर साधारण बघितलं तर उदक म्हणजे पाणी आणि माणसाचं एकूण जीवन किंवा प्रकृतीची ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था पंचतत्वांवर अवलंबून आहे, हे आधी समजून घेतलं पाहिजे। तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचतत्व या पृथ्वीच्या व्यवस्थेला संयमित करत असतात, आणि त्यामधला महत्वाचा घटक काय असेल तर तो म्हणजे उदक म्हणजेच पाणी। इतका महत्वाचा घटक, त्याद्वारे घराची शुद्धी करणं, याला उदक शांती म्हटलं जातं। आणि पंचतत्व आणि षडरिपू हे मानवी जीवनाच्या व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे। षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार हे षडरिपून पंचतत्व या व्यतिरिक्त मनुष्याचं जीवन नाही। जे काही आपण कर्म करतो, कर्म आपल्या हातून घडतं, त्याला कारणीभूत पंचतत्व आणि षडरिपू असतात। हे षडरिपू जर संयमित केले तर मानवाकडून कृकृत्य कधीच घडणार नाही, पण असं होणं शक्य नसतं, ते संयमित होणं शक्य नसतं। आणि त्याच माध्यमाने हे पंचतत्व आपण ज्या घरात राहणार आहोत त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण संयमित करणं, स्तर नियोजित करणं, याला उदक शांती म्हणतात। उदक शांतीमध्ये प्रधान देवता कोण असेल तर ती ब्रह्मदेव असते। आणि उदक शांतीमध्ये धूर करून तो धूर त्या कलशात भरला जातो, आणि कलशात पवित्र पाणी टाकून ते पाणी, आणि त्यावर ब्रह्मदेवाची मूर्तीची स्थापना करून त्यावर दर्भ ठेवून त्या कलशातलं पाणी यजुर्वेद मंत्रांनी, विविध सुक्तांनी ते पाणी अभिमंत्रित केलं जातं। त्यामध्ये विविध प्रकारचे मंत्र म्हटले जातात। त्यात रुद्र सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल, अन्यही गृहशुद्धी होणारे मंत्र म्हटले जातात। त्याने घराची शुद्धी होते आणि मंत्रांचं वलय आपल्या त्या घराभोवती निर्माण होतं, आणि ते पाणी अभिमंत्रित झालेलं घरात प्रोक्षण केल्यानंतर घराची शुद्धी होत असते। मग ही उदक शांती केव्हा करावी, कशासाठी करावी, तर आपण उदक शांती ऊर्ध्वदैहिक कर्म, अशौच निवृत्ती इतक्या पुरती नाही, तर आपण एखाद्या घरात राहायला जाणार असू, मग ते आपलं स्वतःचं नसेल, भाड्याचं घर असेल, तर त्या घरात राहण्यापूर्वी त्या घराची स्थिती काय होती, परिस्थिती काय होती, इथं लोक कोण राहत होते, हे विषयी आपली कुठलीही माहिती नसते। मग आपलं घर राहण्यापुरतं शुद्ध करून घेणं हे महत्वाचं असतं। आणि उदक शांती केवळ गृहशुद्धीपुरती नाही, तर शारीरिक, मानसिक आयु आरोग्य प्रदान करणारी आहे। आणि त्याही पुढे जेव्हा आपण आपलं घर घेत असतो आणि घरात राहायला जाणं हे अपेक्षित असतं किंवा त्याला पर्याय नाही, आणि वास्तुशांतीचा मुहूर्त उपलब्ध नाही, अशा वेळी काय करावं, तर उदक शांती करून ती घराची शुद्धी केली जाते। आणि मग तिथे आपल्याला अन्नधान्य ठेवून जेवण वगैरे करता येतं, वास्तव्य करता येतं। उदक शांती केल्यानंतर वास्तुशांती केली जाते। उदक शांती हा वास्तुशांतीला पर्याय नसून, कारण उदक शांती केली म्हणजे वास्तुशांतीचं पूर्ण फळ मिळेल किंवा वास्तुशांती केल्यासारखं होईल असं नाही,
तर तात्कालिक गृहशुद्धी होऊन आपल्याला तिथे राहण्याची परवानगी प्राप्त होते आणि घराची शुद्धीही होते, म्हणून उदक शांती केली जाते. आणि मग उदक शांती ही त्याला पर्याय नसली तरी गृहशुद्धीसाठी केली जाते. त्याविषयी अजून महत्वाचा विषय असा की आपण एखादे व्यवहार व्यवसाय करत असू, नवीन कार्य करत असू, तेव्हा व्यवहार व्यवसायाच्या ठिकाणी उदक शांती केली जाते. ती का? की व्यवहार व्यवसाय समृद्ध व्हावा आणि आपले शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य, विचारांचा क्रम हा संयमित राहावा, यासाठी ही उदक शांती केली जाते. आणि त्याही पुढे एखादं व्यवसाय आरंभ असेल किंवा घरामध्ये कलह होत असतील, वादविवाद होत असतील, अकारण येणारे संकट असतील, अदृश्य शक्ती असेल, बाधा असेल, हे सगळे दोष निवारण व्हावे यासाठी ही उदक शांती केली जाते. एकूणच घरात कलह असेल, आजारपणा असतील, अनेक प्रकारचे संकट आपदा न मागता न विचारता आयते येत असतील, त्याही परिहार हा उदक शांतीने होत असतो. गृहक्लेश निवृत्तीसाठी उदक शांती केली जाते. नवीन घरात राहायला जाण्याआधीही वास्तुशांती मुहूर्त नसेल तर उदक शांती केली जाते. एखादा मोठा भव्य कारखाना उभारणी केली असेल तिथे उदक शांती केली जाते. एखादा दवाखाना हॉस्पिटल उद्घाटन असेल तिथे उदक शांती केली जाते आणि करावी. उदक शांतीने आपलं शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त होतं, त्या कर्मावर लक्ष केंद्रित होतं. मंत्राच्या द्वारे पाण्याने शुद्धी होऊन त्या वातावरणाचीही शुद्धी होते आणि घराचीही शुद्धी होते. इतकं या उदक शांतीचं महत्व आहे. परंतु उदक शांती ही केवळ और्ध्वदेहिक अशौच निवृत्ती इतक्या पुरतीच मर्यादित आहे, असा गैरसमजामुळे उदक शांती विषयी अनेक जण संभ्रमात असतात. तर उदक शांती ही दिनशुद्धी पाहून आपल्याला करता येते. अशौच निवृत्ती निधन झालं असेल त्यानंतर अशौच निवृत्तीसाठी उदक शांती केली जाते. असे विविध प्रकाराने ही समृद्धी देणारी अशौच निवृत्ती तर उद्देश आहेच, परंतु अशौच निवृत्ती सोबत ही समृद्ध करणारी उदक शांती आहे. म्हणून अशा प्रकारे उदक शांती केली जाते. यामध्ये पंचतत्व आपल्याला अनुकूल कसे होतील, त्या घरामध्ये विशेषतः पाणी आणि पाण्याशिवाय जीवन नाही आपण म्हणतो, मग पाण्याची शुद्धी या मंत्रांच्या सहाय्याने होते. आणि मंत्र जेव्हा म्हटले जातात त्या मंत्राच्या ध्वनी संयोगाने वातावरणाची शुद्धी होते. इतकं उदक शांतीचं महत्व आहे. उदक शांती केवळ अशौच निवृत्ती करता नाही, एवढं समजलं की उदक शांतीचे फळ आपल्याला प्राप्त होत असतात. याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.